नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPSC स्टडीमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCने नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर हे मित्रांनो पद आहे संचालक गट अ साठी मित्रांनो पद आहे आणि अशा 3 जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत. तर पूर्ण मित्रांनो तुम्हाला माहिती देत आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो त्याचं दुसरे जे जाहिराती आहे त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो पूर्ण माहिती देणार आहे. पहा, सैनिक कल्याण विभाग पुणे कार्यालयातील संचालक गट अ साठी मित्रांनो ही संवर्गातील ही ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि एक मित्रांनो पद आहे आणि यासाठी मित्रांनो अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गाचे हे पद आहे. तर यासाठी जे डेट आहे मित्रांनो, फर्स्ट डेट आणि लास्ट डेट म्हणजे अर्ज सादर करण्याची कालावधी जो आहे तो मित्रांनो 1 मार्च 2024 आणि लास्ट डेट आहे 21 मार्च 2024. सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती देत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, पदसंख्या व आरक्षणाबाबत सर्वसाधारण तरतुदी खाली दिलेल्या आहे, तेही तुम्ही वाचून घेऊ शकता. पूर्ण मित्रांनो माहिती वाचून घ्या. खेळाडू आरक्षणासाठी ही माहिती दिलेली आहे. तर दिव्यांग आरक्षणासाठी ही माहिती दिलेली आहे. अनाथ आरक्षण यासाठी माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो याची जी पेमेंट स्केल आहे खूप जास्त आहे. 78,800 ते मित्रांनो 2,09,200 मित्रांनो आणि अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते आणि क्लास 1चं मित्रांनो ही पोस्ट आहे. तर वयोमर्यादा इथे दिलेली आहे आणि वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक 1 जून 2024 असेल. तर किमान वय जे आहे ते 18 आहे सर्वांसाठी आणि मित्रांनो कमाल वय जे आहे ते अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 55 आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी अनाथसाठी 55 आहे. तर मित्रांनो प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठीही इथे 55 दिलेलं आहे. मित्रांनो तुम्ही पूर्ण पाहू शकता माहिती. तर अर्हता आणि अनुभव मित्रांनो येथे दिलेले आहे. तर आर एक्स सर्व्हिसमॅन अँड हू हॅव हेल्ड द पोस्ट नॉट लोअर दॅन द ब्रिगेडियर इन द इंडियन आर्मी ऑर ॲन इक्विव्हॅलेंट पोस्ट इन इंडियन नेव्ही ऑर इन इंडियन एअरफोर्स. तर मित्रांनो या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल मित्रांनो, तुमचा अनुभव शैक्षणिक अर्हता ही जर असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला कर्तव्य जबाबदाऱ्याही दिलेल्या आहेत आणि जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आपण क्लिअर करणार आहोत मित्रांनो, नाहीतर व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो. तर तुमची जी निवड प्रक्रिया होणार आहे, तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरिता पात्र असणार नाही. तर मित्रांनो तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येईल. यासाठी मुलाखतीसाठी जर मुलाखत घेतली जाईल पहिली मित्रांनो आणि अर्ज जर जास्त प्रमाणात आले असतील तर अनुभव किंवा चाळणी परीक्षा ही तुम्हाला घेतली जाईल आणि जी मुलाखत आहे त्यामध्ये तुम्हाला 41% त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्या म्हणजे 41% तुम्हाला कमीत कमी घ्यावे लागतील आणि तुमची जी चाळणी परीक्षा घेण्याची जर ठरले तर मित्रांनो त्यानुसार आयोग तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे तोही तुम्हाला वेळोवेळी मित्रांनो जाहीर कर. तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण निवड प्रक्रिया तुमची कशी होईल हेही तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो पूर्ण माहिती. आणि तुम्हाला दिलेलं आहे ते अर्ज करण्याची पद्धत कशी करायचं आहे. तर अर्ज आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते मित्रांनो तुम्हाला माहीत असेल प्रोफाईल तयार करायची असते आणि ही तुम्हाला पूर्ण दिलेली आहे प्रोसेस आणि तुम्हाला कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट हे तुम्हाला कोणकोणचे लागणार आहेत या पदानुसार ही मित्रांनो पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत तेही तुम्ही वाचून घ्या. तर सर्वसाधारण तुम्हाला अर्ज आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन करण्यात येतील. तर मित्रांनो तुम्हाला हे फॉर्म भरण्यासाठी जे शुल्क आहे, जी तुम्हाला फीस आहे तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी 449 रुपये फीस आहे. तर मित्रांनो तुम्ही या शैक्षणिक अर्हतेमध्ये जर बसत असाल, तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही नक्की हा फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मित्रांनो पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल.